सकाळी येताना कळालं नाही की अशा जागेतून आलो होतो. डे 2 ऑफ हरिश्चंद्रगड कोकणकडा. सकाळचे 5 वाजलेत. त्याच्याकडे मी स्टे केला रात्री. त्यांनी सांगितलं की इथून सकाळी पहाटे 5 उठून 1 तास पुढे तारामती पीक आहे, तिथे जाऊन म्हणजे तो पॉईंट सनराईजसाठी फेमस आहे. तर आता निघतोय तारामती पीककडे सनराईज पाहायला. तर हा एक्सपिरियन्स कसा होतो, कारण पूर्ण जंगल आहे. पिकलाच ये ना आता. वन मयूर पर्वतारोही मयूर. कोकण कड्यापासून सकाळी 5 वाजता जेवण निघालो. तिथून एक ट्रेकिंग ग्रुप निघाला होता. तो अजून बॅक साईडला, पण त्यांच्या अगोदर रस्ता शोधून काढलेला आहे. चौदा मार्च 2026 या तारामती पीकवर 14 मार्चला सगळ्यात टॉपला येणार थंडीच आहे. त्यानंतर मग बरोबर काय हवा आहे आणि काय फील आहे तो रिअल एक्सपिरियन्स इथं आल्यानंतर. साडेसातपर्यंत सनराईज पाहिला. त्याच्यानंतर आता परत हेडिंग टुवर्ड्स कोकणकडा अँड हरिश्चंद्रगड. साधारणतः हरिश्चंद्रगडच्या पुढे 1.5 किलोमीटर कोकणकड आहे आणि कोकणकड्यापासून पुढे 2-1 किलोमीटर तारामती पीक आहेत. म्हणजे हे तिन्ही एकाच रेंजमध्ये. जर नाईट स्टे केला तर पूर्ण तिन्ही एक्सप्लोर होऊ शकते त्या 1 नाईट स्टेमध्ये. सकाळी येताना कळालं नाही की अशा जागेतून आलो होतो ते, पण आत्ता दिसतंय ती अवघड जागेतून ट्रेक करत वरती तारामती पीकपर्यंत पोहोचलो. पण हा जो एक्सपिरियन्स होता तारामती पीकचा ॲज कम्पेअर टू हम्पी कर्नाटका, मातंग हिल्सचा सनराईज
आजपर्यंत पाहिलेला सनराईजपैकी सर्वात बेस्ट सनराईज होता. जवळपास 5,000 पेक्षा जास्त फूट याच्या हाईट आहे. म्हणजे वरतून हरिश्चंद्रगडाचा आणि कोकण कड्याचा पण व्ह्यू दिसत होता. पीकवर जाताना कळलं नाही की नेमका डिस्टन्स किती आहे, फक्त चालत राहिलो अंधार होता म्हणून. पण आत्ता कळतं ते किती जास्त दूर होत. असा होता तारामती पीकचा सनराईज.